नमस्कार, मी गायत्री स्वामी आणि आपण पाहत आहात सकलम. आजच्या न्यूज अनालिसिस मध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या घडामोडी आणि त्याचं सविस्तर विश्लेषण. पहिली बातमी आहे, शरद पवारांचा मल्लिकार्जुन खरगेंना फोन आणि भाकरी फिरली. बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेस उमेदवाराचा अर्ज मागे. राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार रिंगणात आहेत. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी हालचाल सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीसह महायुतीचे प्रयत्न सुरू होते. काँग्रेसने माघार घ्यावी यासाठी गाठीभेटी फोनाफोनी सुरू होती. अखेर आज दुपारी काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांच्या विजयाचा मार्ग आता सुकर झाला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत शरद पवारांची चर्चा झाल्यानंतर बारामतीमध्ये आपला उमेदवार मागे घेत असल्याचं खरगे यांचं शरद पवारांना आश्वासन दिल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे शरद पवारांचा मल्लिकार्जुन खरगेंना फोन आणि भाकरी फिरल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान बारामतीतील पोटनिवडणुकीतून अर्ज माघारी घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी आमदार रोहित पवार यांनी देखील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेतली होती. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याशी फोनवरून चर्चा करत विनंती करत बारामतीतील पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी असे म्हटले होते. या सर्व राजकीय घडामोडीनंतर अखेर काँग्रेसने बारामती पोटनिवडणुकीतून माघार घेतली आहे. पुढील बातमी आहे, कोल्हापूर जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टरांची सुमारे 600 कोटींची बिले थकीत. काम बंद आंदोलनाचा दिला इशारा. थकीत बिले मिळावीत यासाठी कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. कोल्हापूर जिल्ह्यातील कॉन्ट्रॅक्टरांची सुमारे 600 कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. संबंधित या कॉन्ट्रॅक्टरांनी विकास कामे पूर्ण केली आहेत, मात्र त्यांची थकीत बिले अद्यापही मिळालेली नाहीत. त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढत थकीत बिले लवकर मिळावीत अशी मागणी केली आहे. राज्य सरकार लाडकी बहीण योजनेसह इतर योजनांना हजारो कोटींचा निधी देते, मात्र जिल्ह्याच्या विविध भागात पायाभूत सुविधांची कामे करणाऱ्या ठेकेदारांचे मात्र बिले थकीत आहेत. महाराष्ट्र राज्याचा विचार केल्यास सुमारे 96,500 कोटींची बिले थकीत आहेत. गेली 1.5 वर्षापासून बिले थकल्याने ठेकेदारांसह त्यांच्याकडे असलेल्या रोजदारांचा उदरनिर्वाह धोक्यात आला आहे. येत्या 15 एप्रिल पर्यंत सर्व बिले अदा करा, अन्यथा काम बंद आंदोलनाचा अल्टिमेटम यावेळी कॉन्ट्रॅक्टरांनी सरकारला दिला. पुढील बातमी आहे, पीआयएलचा जमाना गेला. जनहित याचिका रद्द करण्याची केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात भूमिका. शबरीमला प्रकरणावरील सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने जनहित याचिकांच्या उपयुक्ततेवरच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. जनहित याचिकांची केवळ व्याख्या करण्याचीच नव्हे तर त्या पूर्णपणे रद्द करण्याची वेळ आता आली आहे अशी खळबळजनक भूमिका सरकारने सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. गरिबी आणि निरक्षरतेमुळे जेव्हा नागरिक न्यायालयापर्यंत पोहोचू शकत नव्हते तेव्हा पीआयएलची संकल्पना आली होती. आता ई फायलिंग आणि तंत्रज्ञानामुळे न्यायालयाचे दरवाजे सर्वांसाठी खुले झाले आहेत. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी व्याभिचार आणि समलैंगिक संबंधांना गुन्हेगारी मुक्त करणाऱ्या निर्णयांवरही टीका केली. हे निर्णय घटनात्मक नैतिकतेच्या वैयक्तिक अर्थावर आधारित असून ते योग्य कायदे नसल्याचे त्यांनी म्हटले. केंद्र सरकारचा हा पवित्रा न्यायालयीन सक्रियतेला लगाम घालण्याचा प्रयत्न मानला जात आहे. जर पीआयएल रद्द झाल्या तर पर्यावरण, भ्रष्टाचार आणि मानवी हक्कांच्या मुद्द्यांवर सामान्य नागरिकांना न्यायालयाचे दार ठोठावणे कठीण होईल. शबरीमला सारख्या धार्मिक मुद्द्यावरील 50हून अधिक याचिकांवर आता 9 न्यायाधीशांचे खंडपीठ काय निर्णय घेते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट केले की न्यायालय जनहित याचिकांवर सुनावणी घेताना पुरेशी सावधगिरी बाळगते. पुढील बातमी आहे, ट्रम्प यांचा पुन्हा खळबळजनक विधान. खरा करार होईपर्यंत इराणमधून सैन्य हलणार नाही. नाटोमधून बाहेर पडण्याचेही संकेत. इराणसोबतच्या युद्धविरामाला 24 तास उलटतच नाहीत. तोच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. जोपर्यंत खरा आणि ठोस करार होत नाही आणि त्याचे पूर्ण पालन होत नाही तोपर्यंत आमची युद्धनौका, विमाने आणि सैन्य इराणच्या सीमेवरून हटणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. इस्रायलने लेबनॉनवर हल्ले केल्याने इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्याची धमकी दिली आहे. यावर ट्रम्प यांनी प्रत्युत्तर देताना म्हटले की जर सामुद्रधुनी पुन्हा बंद झाली तर आम्ही याआधी कधीही पाहिला नसेल असा सर्वात मोठा आणि विध्वंसक हल्ला करू. इराण युद्धात सहकार्य न केल्यामुळे ट्रम्प यांनी नाटो या लष्करी संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी दिली होती. सुरुवातीपासूनच नाटोवरती खूप खर्च होतो, त्याची आवश्यकता नाही असं ट्रम्पनी वारंवार सांगितलं आहे. यासाठी खबरदारी घेत काँग्रेसच्या सहमतीशिवाय राष्ट्रपती नाटोमधून बाहेर पडू शकत नाहीत असा कायदा बनवला आहे.
याच पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी नाटोचे प्रमुख मार्क रुटे यांची भेट घेतली। त्यामुळे ट्रम्प नक्की काय करणार याकडे जगाचं लक्ष लागून आहे। ट्रम्प यांची अमेरिका फर्स्ट ही भूमिका आता जागतिक लष्करी समीकरणांना सुरुंग लावत आहे। नाटो सारख्या 75 वर्षाच्या जुन्या संघटनेतून बाहेर पडण्याची धमकी देणं हे रशिया आणि चीनसाठी फायदेशीर ठरू शकतं। हर्मुजचा मार्ग हा केवळ तेलाचा मार्ग नसून तो आता ट्रम्प यांच्यासाठी जागतिक वर्चस्व सिद्ध करण्याचा बॅटल ग्राउंड बनला आहे। पुढील बातमी आहे नूतन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्याकडून विविध प्रकल्पांची पाहणी। कोल्हापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी आज शहरातील महापालिकेच्या विविध सुरू असलेल्या प्रकल्पांची पाहणी करून कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या। सकाळी 8 वाजता सुरू झालेल्या या पाहणी दौऱ्यात त्यांनी गोकुळ हॉटेल शेजारील मल्टीलेव्हल कार पार्किंग, व्हीनस कॉर्नर येथील गाडी अड्डा, केशवराव भोसले नाट्यगृह, सरस्वती टॉकीज शेजारील पार्किंग, रंकाळा तलाव तसेच छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ येथे भेट देऊन कामाचा आढावा घेतला। आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी गोकुळ हॉटेल परिसरातील पार्किंग प्रकल्पाबाबत उर्वरित कामे तात्काळ पूर्ण करून पार्किंग सुरू करण्यासाठी व स्क्रीनद्वारे जाहिरात प्रसिद्धीची निविदा प्रक्रिया त्वरित राबवण्याच्या सूचना दिल्या। व्हीनस कॉर्नर येथील गाडी अड्डा परिसरात महापालिकेच्या जागेच्या हद्दी निश्चित करून अतिक्रमण हटवण्याची मोहीम हाती घेण्याचे निर्देश देण्यात आले। न्यायालयीन प्रकरणांमधील स्थगिती उठवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यास सांगून ज्या ठिकाणी कोणताही अडथळा नाही अशा अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले। इस्टेट विभागाने भाडे व मालकी करारांची पडताळणी करून महापालिकेच्या रिक्त जागांवर मालकी फलक लावावेत अशा सूचना त्यांनी दिल्या। त्याचबरोबर केशवराव भोसले नाट्यगृह, सरस्वती टॉकीज परिसरातील पार्किंग, रंकाळा तलाव परिसरातील फिशिंग टेंडर व बोटिंग महसूल याबाबत माहिती घेऊन उत्पन्न वाढीसाठी कार्यवाही करण्याच्या सूचना नूतन आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी दिल्या। धन्यवाद आणि पाहत रहा सकलम।